हरून खान, तुमचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. आणि माझा पहिलाच प्रश्न हा आहे की भाजपचं असं म्हणणं आहे की उद्या जर बीएमसीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता आली तर जे वर्सोवामध्ये घडलेलं आहे ते अख्ख्या मुंबईमध्ये होईल. मुंबईच्या प्रत्येक रोडचं नाव मोहम्मद अली होईल, तुमच्या दारावर बांगलादेशी आलेला असेल, उद्या जाऊन मुंबईचा महापौर सुद्धा खान होईल, अशी टीका केलेली आहे भाजपने. तुमची काय प्रतिक्रिया? आम्ही साठम आमचे मित्र आहेत आणि आजचे नव्हे तर जवळपास 25-30 वर्षापासूनचे माझे मित्र आहेत. बहुतेक माझं नाव पूर्ण मुंबईमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी माझं नाव घेतलं असेल. आणि मी आजचा शिवसैनिक नाहीये, मी एक साधारण शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून शिवसेनेमध्ये काम करत करत गट प्रमुख, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि माझ्या मिसेस नगरसेविका या पदापर्यंत पोहोचल्यानंतर मी या आमदारकी लढवली. आणि वर्सोवा विधानसभेमधून मला फक्त मुस्लिम लोकांनीच मतदान केलेलं नाहीये, मला सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान केलेलं आहे. म्हणून ते सांगतायत की आज हारून खान निवडून आले. हारून खान निवडून आले ठीक आहे ना, पण हारून खान हे मुस्लिम आहे हे गुन्हा आहे का? गुन्हा नाहीये ना. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत तिकडे भाजपच्या आमदार निवडून येत होत्या भारती लवेकर, यावेळेलाच तुम्ही येण्याचं कारण असं आहे की शिवसेना उद्धव ठाकरेंची जी आहे त्यांनी मुस्लिम मतांचं तुष्टीकरण केलेलं आहे, हा त्यांचा आरोप आहे. आणि म्हणून यावेळेला तुम्ही तिकडे निवडून आलेला आहात. हेच उद्या जाऊन संपूर्ण मुंबईमध्ये होऊ शकतं असा त्यांचा आरोप आहे. नाही, याच्या अगोदर शिवसेनेने जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी त्यांनी साबिर शेख यांनाही उमेदवारी दिली होती आणि साबिर शेखही निवडून आले होते, तेही मुस्लिम होते. आणि निवडून आल्यानंतर ते आमच्या शिवसेनेचे मंत्री सुद्धा झालेले आहेत. मग आता मी एक मुस्लिम, एक शिवसैनिक, मला श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा मतदानासाठी किंवा या वर्षामधून उमेदवारी दिली त्यावेळी त्यांनी मला हे बघितलं नाही की हारून खान मुस्लिम आहेत, त्यांनी हे बघितलं की एक शिवसैनिक आहे आणि कट्टर शिवसैनिक आहे आणि शिवसेनेच्या प्रवाहामध्ये वाढलेला एक कार्यकर्ता आहे. मग त्याला आपण चान्स द्यायला काही हरकत नाहीये. आणि मला चान्स दिलेला आहे. 5 लोक होते त्यामधून मी एक होतो, मला चान्स मिळाला आणि लोकांनी मला मतदान केला. मला हिंदूंनी मतदान केला, मला मुस्लिमांनी मतदान केला आणि दोघांच्या मतदानावर मी निवडून आलोय. बघा, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला 65,272 असं मतदान झालेलं आहे आणि भारती लवेकर यांना 63,541 असं त्यांना मतदान झालेलं आहे. आता आमचे एक हे उमेदवार होते ज्यांनी हे केला, अपक्ष उमेदवारी भरली आणि त्यांना 6,736 मतदान झालेलं आहे. आता तुम्ही विचार करा की ज्या विभागातून मला उमेदवारी मिळाली आणि मी निवडून आलो तिथे मुस्लिम या नात्याने मला शिवसेनेने उमेदवारी दिलीच नव्हती. मला एक शिवसैनिक म्हणून उमेदवारी दिली होती. बाळासाहेबांचा मी एक शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक आहे. हे पहा, माझा फोटो बाळासाहेबांबरोबर तुम्हाला दिसत असणार. हे 2012ला बाळासाहेबांबरोबर मी आहे. आणि मला एक कळत नाहीये की हिंदू मुस्लिमचा अँगल यामध्ये त्यांना कुठून दिसून आलेला आहे. मी आता तुमच्या बरोबर बोलतो आहे, मी एक मुंबईमध्ये राहणारा मुंबईकर, मुंबईमध्ये जन्मलो, मुंबईमध्ये मोठा झालो, मुंबईमध्ये सगळं माझा कारोबार आहे आणि इथेच राहून या मराठी लोकांबरोबर मी फिरतोय, हिंदू लोकांबरोबर मी फिरतोय. मी कित्येक मंदिरं बांधलीत, मी कित्येक मंडळांचा मी अध्यक्ष आहे, मी कित्येक सार्वजनिक मंडळाचा मी अध्यक्ष आहे, गणपती उत्सवाचा मंडळाचा मी अध्यक्ष आहे, मी किती 4 कमिटीचा मी अध्यक्ष आहे, मी अंबरेश्वर मंदिर आहे, शिव मंदिर, त्याचा मी अध्यक्ष आहे. पण तिथे त्या हिंदू लोकांनी अँगल बघितला नाही का हा हिंदू आहे का मुसलमान आहे. ह्या लोकांनी फक्त हिंदू लोकांनी, आमच्या मराठी लोकांनी एवढं बघितलं की शिवसेनेचा एक कट्टर कार्यकर्ता आहे आणि तो जर हा मंदिर बांधत असेल तर याला अध्यक्ष बनवण्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये आणि याला मतदान करण्यासाठी पण काही प्रॉब्लेम नाही. माझ्या मिसेसला पण 2017 मध्ये लोकांनी असंच सांगितलं होतं. मला एक सांगा, माझा मूळ मतदारसंघ होता, वार्ड होता, तो 64 वार्ड होता. या 64 वार्ड मध्ये सगळे मुसलमान राहतात काय? तिथून मला 64 वार्डातून मला 8,456 मतदान झालेलं आहे आणि तिथूनच भारती लवेकर यांना 4,247 मतदान झालंय. आता काय हे सगळे मुस्लिम लोकांनी मतदान केलंय का? मला सांगा. यादव नगर, बांदिवली हिल हा जो विभाग आहे आमचा,
हा उत्तर भारतीय हिंदू बाहुल्य विभाग आहे. यादवनगरच्या नंतर आपण खाली आलो तर तो पूर्ण आमचा जो सरोटा पाडा आहे, विरा देसाई आहे, सगळं एरिया हिंदू बाहुल्य एरिया आहे. पण त्या एरियामध्ये एक शिवसैनिक या नात्याने मी काम केला आणि ह्या नात्याने काम केल्यानंतर लोकांनी हे बघितलं, हिंदू मुसलमान लोक बघत नाही हो, कोण जो माणूस काम करतो ना त्याला लोक मतदान करतात, एवढं मला माहित आहे. पण हारून खान, तुम्हाला हेही माहिती आहे की शिवसेनेचा जो इतिहास राहिलेला आहे मुंबई दंगलींचा आणि हा सगळा, त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर शिवसेनेला अनेक वर्ष मुस्लिम समुदायाकडनं मुंबईमध्ये मतदान होत नव्हतं. 2024 मध्ये शिवसेना इंडिया अलायन्स बरोबर उभी राहिली, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभी राहिली, त्यामुळे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदायाने मतदान केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने जर अशा पद्धतीचा प्रचार केला आणि खास करून त्यांनी स्पेसिफिक शब्द वापरलाय की जर उद्या शिवसेनेची सत्ता आली तर खान महापौर होऊ शकतो, हा शब्द त्यांनी वापरला, याचा अर्थ तुम्हाला समजू शकतो. तर कुठेतरी त्याला काउंटर करण्याचा हा प्रयत्न आहे असं तुम्हाला वाटतं का त्याच्यामध्ये? आणि याही वेळेस शिवसेना युबीटीला मुस्लिम समुदाय मतदान करेल का? ही मराठी आणि मुस्लिम लोक एकमेकांबरोबर येऊन मतदान करतील का असं तुम्हाला वाटतं का? मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी एक मुस्लिम आहे. चला तुम्ही बोलताय मी मुस्लिम आहे, किंवा आम्ही साधारण बोलतायत की मी मुस्लिम आहे म्हणून मुस्लिमांनी मला मतदान केला. मग बाकी जे मला माझ्या विभागात तुम्हाला मी सांगू इच्छितो की 1,05,000 फक्त मुस्लिम आहेत पूर्ण वर्सोवा विधानसभेमध्ये, आणि 1,85,000 हे इतर जाती म्हणजे हिंदू, त्यामध्ये ख्रिश्चन आहे, सिंधी आहे, पंजाबी आहेत, मराठी आहेत, विविध जाती धर्माचे लोक आहेत. आता मला सांगा की माझ्या इथे एकूण जो मतदान झाला आहे तो 46% झालेला आहे. 46%च्या हिशोबाने मुस्लिम लोकांनी किती मतदान केलं असेल? 46,000 बरोबर आहे. मला 46,000 नाही, मला मिळालेले मतदान जो आहे 65,272 आहेत. 65,272 आहे. आता तुम्ही विचार करा, हे 65,272 मधून जर 63,541 हे वगळलं तर बाकीचे मतदान मला कुणी केला? ते सगळे हिंदू होते ना. यांनी मुसलमान बघितलं नाही, यांनी एक बघितला, ह्या कार्यकर्ता आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये, हा गेल्या 30-35 वर्षापासून कार्यरत आहे. 3-4 महानगरपालिकेचा नगरसेवक निवडून आणलेला माणूस आहे. याची नगरसेविका मिसेस जी होती ती माझी सौभाग्यवती होती, तीही नगरसेविका म्हणून 64 वार्डामधून निवडून आली होती. तो अर्धा भाग आम्ही साठामध्ये, अर्धा भाग माझ्यामध्ये. पण तुम्हाला असं वाटतं का की याही वेळेस शिवसेना युबीटीने राज ठाकरेंबरोबर अलायन्स झाली उद्या तुमची, तर मुस्लिम मतांवरती त्याचा परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? बघा, आता तुम्ही जे प्रश्न मला विचारलेला आहे की राज ठाकरे बरोबर मनसे बरोबर जे युती, हा जो भाग आहे हा माझा नाहीये, हा आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भाग आहे. ते जो निर्णय घेतील तो निर्णय घेताना मग तुम्हाला एक बोलू इच्छितो की मुस्लिमांनी असं नाहीये की शिवसेनेला मतदान केलंच नाहीये. मी तुम्हाला बोलतोय 1997 साली 1997 आमच्या इथून जी नगरसेविका निवडून आली, त्या नगरसेविकेला 50% मुस्लिम आणि 50% हिंदू हा बाहुल्य एरिया होता. तिथून त्या नगरसेविका झाल्या. त्याच्यानंतर 2 वेळा आमच्या विष्णू कोरगावकर म्हणून होते, तिथे पण त्यांचा विभाग असाच होता. पण त्याच्यानंतर एकदा फक्त मराठी विभाग होता, तिथून मतदान झाला, तिथून 2 वेळा ते निवडून आले. त्याच्यानंतर ज्योती सुतार होती, त्यांनाही मुसलमान लोकांनी मतदान केला. माझ्या मिसेस उभे राहिल्या, त्यांनाही मुसलमान लोकांनी मतदान केला. आता मला एक सांगा की कोणत्या हिशोबाने मुसलमान मतदान करतच नाहीये? हे बघा, मुस्लिम लोक जे आहेत ते बघतात तो काम करणारा माणूस कोण आहे. आता माझ्या इथे कधीही शिवसेनेच्या नावाने कधी दंगे वंगे हे जे आहेत ना, हे कधी झालेले नाहीयेत. आणि प्रत्येक वेळी शिवसैनिक जो आहे ना, प्रत्येक जाती धर्माच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. आणि गणपती असेल तर मुस्लिम लोक त्यांच्याकडे येतात, ईद असेल तर हे सगळे जातात. हे एकोपा आपल्याकडे आहे. इथे कोणती जाती धर्माचा काही वाद नाहीये. आणि आज तुम्हाला मी बोलू इच्छितो की आज जर निवडणूक झाली ना, तर आज पण मुस्लिम लोक मतदान करणार. ते त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती कोणत्याही पक्षाची होऊ द्या, लोक मुस्लिम जे समाज आहे तो फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बघतोय. कारण जे कोविडचा जो काळ होता, त्या कोविड काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेने ज्या प्रकारे काम केलेलं आहे
तो काम बघून मुस्लिम समाज एकत्रित त्यांच्या बाजूने उभा राहिलेला आहे. दुसरा कोणताही प्रॉब्लेम नाहीये. मी सांगू इच्छितो की मुस्लिम असो, हिंदू असो, शीख असो, ईसाई असो, सर्व जाती सर्व धर्माचे लोक शिवसेनेबरोबर आहेत, होते आणि भविष्यात सुद्धा प्रत्येक निवडणुकीमध्ये राहणार आहेत. अरुणजी, खरं तर हा प्रचार छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला होता. खान हवा की बाण अशा पद्धतीने बाळासाहेबांनी तो एक नारा दिलेला होता. आता उद्या जाऊन हाच नारा मुंबईमध्ये द्यायची वेळ जर झाली, म्हणजे हरूर खान म्हणून तुम्हाला ते खान म्हणून समोर ठेवतील आणि समोरून एकनाथ शिंदे त्यांच्याकडे आता धनुष्यबाण म्हणून तो बाण वापरतील, असे नारे द्यायला सुरुवात झाली. जशी भीती आता भाजप घालत आहे की रस्त्यांची नावच मोहम्मद अली होतील, तुमच्या दाराशी बांगलादेश येईल, या सगळ्या गोष्टीला तुम्ही काउंटर कसे करणार आहात? मोहम्मद अली रोड जो रस्त्याचं नाव आहे तो आजचा आहे का? तो एका रस्त्याला आहे. हे पुढे अख्ख्या मुंबईमध्ये होऊ शकतं. ते त्याला हिरवं वादळ अशा पद्धतीने बोलतायत. हिरवं वादळ मुंबईवर घुंगवतंय असं भाजप म्हणते. माझे वडील, माझ्या अगोदर माझे वडील जे होते हाजी इस्माईल खान, हे कार्यकर्ते होते आणि समाजसेवक होते. त्यांच्या नावाने एक रस्त्याचं नाव आहे हाजी इस्माईल हसन खान मार्ग. हा दिलेला कोणी? काँग्रेस होती, शिवसेना होती, भारतीय जनता पार्टी आमच्या बरोबर होती ना, तेव्हा दिलेलं नाव आहे हा. तेव्हा त्या लोकांनी कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाहीये. आणि भारतीय जनता पार्टी जोपर्यंत माझ्या बरोबर होती, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना बरोबर होती, तोपर्यंत त्यांना हारून खान हा वेगळा माणूस दिसलाच नाही कधी. त्यांना फक्त आता असं दिसतंय की आता ही महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्याला आपण कसं कोणत्याही प्रकारे जातीय त्याला एक रंग द्यायचा प्रयत्न ते लोक करतायत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, आजचा जो आपला महाराष्ट्र आहे, आजचा जो आपला मुंबई आहे, हा पुरोगामी आहे आणि इथे आज लोक जाती धर्मामध्ये विभागले जाणार नाही. मुद्दा हा आहे समोरून प्रचार होत असेल तर त्याला एक काउंटर सुद्धा झाला पाहिजे. आता मी तुम्हाला एक फक्त उदाहरण म्हणून सांगते. काल भाजपचा विजय संकल्प मेळावा झाला. आता तुम्ही ज्या वेळेला बघता की शिवसेनेचा दसरा मेळावा होतो, त्याच्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे भाजपवर टीका करत आहेत गेल्या काही वर्षांपासून. दसरा मेळावा संपत नाही, तोच आशिष शेलार किंवा अतुल भातखळकर, केशव उपाध्ये, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या सगळ्यांच्या सोशल मीडियावर रिॲक्शन्सचा पाऊस पडतो. ते व्हिडिओ रिलीज करतात, दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदा घेतात, लगेच जे शिवसेनेकडनं किंवा उद्धव ठाकरेंकडनं जे म्हणणं मांडलेलं असतं त्याला खोडून काढण्याचा प्रयत्न हा तातडीनं भाजपकडनं केला जातो. भले निवडणुका तोंडावर नसतील, कुठेतरी हे मेकॅनिझम सुद्धा तुमच्याकडे नाही असं तुम्हाला वाटत नाही का? आता 24 तास उलटून गेलेले आहेत हा भाजपचा विजय संकल्प मेळावा होऊन. अशा पद्धतीने त्या मेळाव्याला टार्गेट होईल अशी अधिकृत कुठलीही मोठी पत्रकार परिषद नाही. पक्षप्रमुख आज वेगळ्या गोष्टीमध्ये व्यस्त आहेत, पण इतर नेत्यांकडनं तो मुद्दा हाती घेतला जात नाहीये. तुमच्यासारखे नेते फार समोर येत नाहीयेत. तुम्ही या सगळ्या मेकॅनिझम मध्ये कमी पडताय असं तुम्हाला वाटत नाही? असं काय नाहीये. जर त्यांनी कोणताही प्रश्न उपस्थित केला किंवा आमच्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात काही बोललं तर आम्ही त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी आमचे जे प्रतोत आहेत ते बोलतायत आणि प्रत्येक वेळी आम्ही बोलणं हे बरोबर नाहीये. आता माझा प्रश्न तिथे होता की माझा नाव घेतला गेला म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारलाय. प्रत्येक वेळी तुम्ही काही झालं तर मला प्रश्न विचारत नाहीये ना. मला प्रश्न विचारता मी उत्तर देईन. प्रत्येक शिवसैनिक उत्तर देण्यासाठी सक्षम आहे. पण ते देत नाहीत हा मुद्दा ना. आम्ही सुद्धा काही लगेच शेलारांकडे गेलेलो नसतो, दरेकरांकडे गेलेलो नसतो किंवा भातखळकर किंवा उपाध्यांकडे गेलेलो नसतो. ते स्वतःच्या हाती असलेल्या सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करतात. इमिजिएटली उद्धव ठाकरेंनी जे बोलून घेतलेलं असतं त्याला सोशल मीडियातनंच काउंटर करायचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या दिवशी ते स्वतः पत्रकार परिषद घेतात. ते वाट नाही बघत बसत की कधी माध्यम येऊन त्यांच्याकडे याबद्दलच्या प्रतिक्रिया मागतील. ते स्वतः देऊन मोकळे होतात. कुठेतरी हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं होताना पाहायला मिळत नाहीये का? विजय संकल्प मेळाव्यामध्ये फक्त हा मुद्दा हिंदुत्वाचा आहे असं नाहीये. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. मुंबईमध्ये गेल्या 30 वर्षांपासून कुठलाही विकास तुम्ही केला नाहीत हे सगळे आरोप करत आहेत. तुम्हाला कफन चोर म्हणत आहेत आणि यातनं कुठलाही काउंटर तुमच्याकडनं येताना तेवढं स्ट्रॉंगली पाहायला मिळत नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे आता सांगतायत कफन चोर, त्यावेळी ते आमच्या बरोबर होते. 25 वर्ष ते आमच्या बरोबर होते. महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष शिवसेना आणि भाजप युती होती आणि त्या युतीमध्ये आम्ही कधी काय खाल्लं, काय प्यालो, कुठे राहिलो, कुठे उठलो, कुठे बसलो, हे तुम्ही आमच्या बरोबर होते ना. आम्ही काय खाल्लं तर तुम्ही पण खाल्ले. पण हे सगळं बोलून काय होणार आहे? माझा मत एवढंच आहे की बघा आता आम्ही बरोबर नाही आहोत, महानगरपालिकेमध्ये वेगवेगळे लढणार आहोत, तर काही ना काही बोलत राहायचा. तसं आमच्या शिवसेनेचे जे आमचे जे नेते आहेत
त्या लोकांची सवय तशी नाही काय पण बोलायचा, काही बोलायचा, उठल्या सुटल्या काही बोलायचा आणि त्यांना उत्तर द्यायचा, हे आमची सवय नाहीये. आमची सवय एवढीच आहे की आम्ही लोकांना काम करून दाखवतो आणि काम केल्यानंतर आम्ही उमेदवारी निवडून आणण्यासाठी पुढे जातो. पण तरी सुद्धा तुम्ही जसं म्हणताय की आम्ही काहीही बोलत नाही वगैरे वगैरे, ह्या गोष्टींचे विचार लोक करायला जात नाहीयेत. मुद्दा काय आहे की प्रचाराला मुळात सुरुवात झालेली आहे भाजपकडनं. काल त्यांनी विजय संकल्प मेळावा घेतला, ज्याच्यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. आता फक्त तुमचा हरून खान म्हणून आपण त्यांनी जो उल्लेख केलेला आहे त्याबद्दल बोलत आहोत. इन जनरल त्यांनी इथून पुढे कसा प्रचार होणार आहे याबद्दलचे अनेक मुद्दे मांडलेले आहेत. हे शेवटी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने आहे. तुम्ही जरी म्हणत असलात की आम्ही वरचेवर काहीही बोलत नाही वगैरे वगैरे, हा मुद्दा नसतो. त्याच्यामध्ये मुद्दा काय असतो की भाजप आपल्या संकल्प मेळाव्यामधनं लोकांपर्यंत काय मेसेज देऊ इच्छिते, लोकांच्या मनावर काय बिंबवण्याचा प्रयत्न करते. जे लोक तुमचेही मतदार असू शकतात, त्या मतदारांवर एखादा मुद्दा जर प्रभावी ठरत असेल, परिणामकारक ठरत असेल, तर तुम्हाला सुद्धा असं वाटत नाही का की तुम्ही वेळीच त्याच्यामध्ये उडी मारून तुम्ही सुद्धा तुमचे मुद्दे मांडले पाहिजेत, समोरच्याचे खोडून काढले पाहिजेत? याच्यात कुठेतरी उशीर नाही होते का? सगळंच पक्षप्रमुख आणि प्रवक्त्यांवर सोडून देण्यात आलेलं आहे का? नाही नाही, आता मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रत्येक वेळी ते संजय राऊत साहेब त्यांना उत्तर देत आहेत, आमचे विभाग प्रमुख आमदार अनिल परब साहेब उत्तर देत आहेत. आम्ही गप्प राहत नाही. आम्ही गप्प कुठे बसलो? आम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहोत आणि देणार. प्रश्नाचं उत्तर द्यायमध्ये काय हे नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा जेव्हा ते प्रश्न विचारतील तेव्हा तेव्हा आम्ही त्याला उत्तर देऊ. ठीक आहे, धन्यवाद हरून खानजी. आज तुम्ही मुंबई तकला वेळ दिलात आणि या सगळ्या भाजपच्या आरोपांसंदर्भात तुमची प्रतिक्रिया मांडली, तुमचं वर्जन समोर ठेवलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुढे महानगरपालिका निवडणुकांच्या वेळेला सुद्धा आणखीनही तुमची प्रतिक्रिया घेऊ, जसजसा प्रचार आणखीन पुढे जाईल. आज तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. तर हे होते हरून खान, मुंबईतल्या वर्सोवातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार. तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया आणि एकंदरीतच होत असणाऱ्या सगळ्या आरोपांसंदर्भात काय वाटते, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि खरं तर आजही अनेक प्रतिक्रिया आलेल्या होत्या, वेळेअभावी त्या घेता आल्या नाहीत, पण पोलद्वारे ज्यांनी आपली मतं मांडलेली आहेत तेही मी वाचून दाखवते की भाजपचे मुस्लिम मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंवर होणारे आरोप याच्यामुळे मनसेसोबतच्या युतीवर परिणाम होऊ शकतो का? 70% लोकांना वाटते की मनसेसोबतच्या युतीवर परिणाम होणार नाही. राज ठाकरे या मुद्द्याला तितकं महत्त्व देणार नाहीत असं लोकांना वाटतं. 30% लोकांना वाटतं की युतीवर परिणाम हा होऊ शकतो. लवकरच याबद्दलच्या घडामोडी घडत राहतील, त्याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास आता मोठी बातमीमध्ये इथेच थांबत असलो तरी थोड्याच वेळामध्ये आजचा मुद्दामध्ये हाच महत्त्वाचा विषय घेऊन पुन्हा एकदा नव्या अंगाने चर्चा करू. बघत रहा मुंबई तक.